आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार, 10 माजी आमदार शिंदेंसोबत येणार। रत्नागिरीचे ठाकरे गटाचे माजी आमदार शिवसेनेत प्रवेश करणार, उदय सामंतांचा दावा। उद्यापासून पक्षप्रवेशाचा ट्रेलर सुरू होणार। काँग्रेसचे 5 आमदारही शिंदेंसोबत येणार। शिवसेना नेते उदय सामंतांचा दावा। तर जेवढे आमदार खासदार घेऊन जायचे तेवढे घेऊन जा, उरलेले आम्ही आमचा किल्ला राखू, पेडणेकरांचं सामंतांना उत्तर। ज्यांना जायचंय त्यांना अडवू शकत नाही, उदय सामंतांनी केलेल्या दाव्यावर विनायक राऊतांची प्रतिक्रिया। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीपूर्वी अजित पवार आणि शरद पवारांमध्ये बंद दाराआड चर्चा। साखर व्यवसायाबाबत चर्चा झाल्याची अजित पवारांची माहिती। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर, मात्र आधी केलेली आसन व्यवस्था बदलली। तर पहिल्यांदा सहकार मंत्री झालेल्या बाबासाहेब पाटील यांना शरद पवारांशी बोलायचं होतं म्हणून ते मध्ये बसले, अजित पवारांचं उत्तर। दोन्ही नेत्यांमध्ये पॉझिटिव्ह चर्चा होत असल्यास स्वागतार्ह। पवार दादांमधील चर्चेवरून रोहित पवारांचं वक्तव्य। अजित पवार आणि शरद पवार यांची राजकीय चर्चा आहे की कौटुंबिक माहीत नाही, पण राजकीय चर्चा असेल तर अजित पवारांना महायुतीत चर्चा करावी लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। दावोसमध्ये विविध कंपन्यांशी महाराष्ट्राचे 61 सामंजस्य करार, 16 लाख रोजगार उपलब्ध होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। फडणवीसांच्या दौऱ्याचं प्लॅनिंग योग्य झालं नाही असं दिसतंय। 28 कंपन्यांची मुख्यालयं भारतात आहेत। आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर खोचक टोला।